नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट अझोर नावाच्या एका प्रचंड मोठ्या, शक्तिशाली कॉम्प्युटरच्या मेंदूशी गप्पा कशा मारायच्या हे बघणार आहोत. आता थांबा, हा काहीतरी कंटाळवाणा तांत्रिक विषय आहे असं वाटून घेऊ नका. कल्पना करा की आपण एका महाकाय बुद्धिमान रोबोटशी मैत्री करतोय आणि त्याला आपल्यासाठी कामं करायला शिकवतोय. बरोबर. आणि आजची आपली चर्चा नेहमीपेक्षा थोडी वेगळी असणार आहे. म्हणजे आपण अनेक वेगवेगळ्या स्रोतांमधून माहिती घेण्याऐवजी मायक्रोसॉफ्ट लर्नच्या एकाच उत्कृष्ट पाठावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आपण या पाठातील प्रत्येक पायरी, प्रत्येक कृती प्रत्यक्ष करून बघणार आहोत. जणू काही आपण एकत्र बसून स्क्रीनवर हे सगळं शिकतोय. अगदी. म्हणजे आजची चर्चा एक प्रकारची गाइडेड टूर आहे. आणि आपलं ध्येय सोपं आहे. अझोर नावाच्या या मेंदूशी बोलण्याचे 2 मुख्य मार्ग समजून घेणे. एक मार्ग आहे चित्रांवर क्लिक करून संवाद साधण्याचा आणि दुसरा आहे त्याला थेट लेखी सूचना देण्याचा. हे अगदी एखाद्या आधुनिक रेस्टॉरंटमध्ये गेल्यासारखं आहे. म्हणजे कसं, तर एक मार्ग म्हणजे टेबलवर ठेवलेल्या टॅब्लेटवर पदार्थांचे फोटो बघून ऑर्डर देणं. सोपं, आकर्षक आणि चुका होण्याची शक्यता खूप कमी. आणि दुसरा मार्ग म्हणजे थेट शेफच्या किचनमध्ये जाऊन त्याला आपली खास रेसिपी सांगणं. त्यासाठी थोडं ज्ञान लागतं, पण तुम्ही अगदी मनासारखा पदार्थ बनवून घेऊ शकता. चला तर मग या रेस्टॉरंटच्या दोन्ही भागांना भेट देऊया आणि बघूया कुठे काय गंमत आहे. आधी त्या चकचकीत फोटोवाल्या टॅब्लेटपासून म्हणजेच अझोर पोर्टलपासून सुरुवात करूया. नक्कीच. यालाच तांत्रिक भाषेत ग्राफिकल युजर इंटरफेस किंवा GUI म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर अशी जागा जिथे सगळं काही डोळ्यांना दिसतं आणि आपण माऊसने क्लिक करून काम करू शकतो. अझोर पोर्टलवर जाण्यासाठी फक्त वेब ब्राउझरमध्ये portal.azure.com असं टाईप करून लॉग इन करायचं. कडे आयकॉन्स, मेनू, रंगीबेरंगी ग्राफ हे बघायला खूप सोपं आणि सुरक्षित वाटतं. म्हणजे ज्याला काहीच माहिती नाही तो इथे काहीतरी क्लिक करून काहीतरी बिघडवेल असं वाटत नाही. खरं सांगायचं तर हे इतकं सोपं असताना दुसऱ्या कोणत्याही मार्गाची गरजच काय आहे? नाही, तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. रोजच्या 1-2 कामांसाठी किंवा काहीतरी नवीन शोधण्यासाठी पोर्टल सर्वोत्तम आहे. पण गंमत म्हणजे याच सोप्या दिसणाऱ्या पोर्टलमध्ये एक असा मार्ग लपलेला आहे जो याच्यापेक्षा 100 पटीने जास्त शक्तिशाली आणि वेगवान आहे. 100 पटीने शक्तिशाली याच पोर्टलवर? आता माझी उत्सुकता वाढलीये. कुठे आहे हा मार्ग? हा मार्ग म्हणजे अझोरशी थेट गप्पा मारण्याची जागा. पोर्टलवर लॉग इन केल्यावर वरच्या बाजूला उजवीकडे काही छोटी आयकॉन्स दिसतात. त्यात एक आयकॉन आहे जो ग्रेटर दॅन आणि अंडरस्कोर म्हणजे सारखा दिसतो. तो आहे क्लाउड शेल नावाचा एक जादूचा दरवाजा. ओके, हा आयकॉन दिसतोय. चला या दरवाजावर क्लिक करूया. अरे वा, स्क्रीनच्या खालच्या बाजूने एक छोटी काळी विंडो वर आली. हे तर एखाद्या हॅकरच्या सिनेमातल्या स्क्रीनसारखं दिसतंय. खरं सांगायचं तर ही काळी स्क्रीन बघूनच थोडी भीती वाटते. इथे तर चित्र नाहीत, बटना नाहीत, फक्त एक कर्सर लुकलुकतोय. कमांड्स कोण लक्षात ठेवणार? ही भीती स्वाभाविक आहे. सुरुवातीला सगळ्यांनाच असं वाटतं, पण याला घाबरण्याचं काहीच कारण नाही. हा अझोरशी बोलण्याचा थेट मार्ग आहे, ज्याला कमांड लाईन इंटरफेस किंवा CLI म्हणतात. याचं खरं सामर्थ्य तेव्हा कळतं जेव्हा तुम्हाला एकच काम 100 वेळा करायचं असतं. म्हणजे काय? उदाहरण देऊन सांगाल का? नक्कीच. समजा तुम्हाला 100 नवीन दिवे लावायचे आहेत. पोर्टल वापरून तुम्ही काय कराल? प्रत्येक दिव्यासाठी एक फॉर्म भराल, सेव्ह कराल, पुढचा फॉर्म भराल. याला पूर्ण दिवस जाईल. पण कमांड लाईनवर तुम्ही एका ओळीत सांगू शकता, माझ्यासाठी या प्रकारचा एक दिवा लाव आणि त्याची 100 वेळा कॉपी कर. तुमचं काम 2 मिनिटात होईल. ऑटोमेशन ही CLIची खरी ताकद आहे. अच्छा, म्हणजे मोठ्या आणि परत परत करायच्या कामांसाठी हा एक शॉर्टकट आहे. ठीक आहे, माझी भीती थोडी कमी झाली. पण तुम्ही म्हणालात की इथे 2 भाषा आहेत. हो, जेव्हा तुम्ही क्लाउड शेल पहिल्यांदा उघडता तेव्हा ते तुम्हाला विचारतं की तुम्हाला कोणत्या भाषेत बोलायचंय, पॉवर शेल की बॅश. या दोन्ही कमांड लिहिण्याच्या वेगवेगळ्या शैली आहेत. पॉवर शेल मुळात विंडोजसाठी बनवलं गेलं होतं, तर बॅश हे लिनक्स आणि मॅकच्या जगात खूप लोकप्रिय आहे. अझोर तुम्हाला दोन्ही पर्याय देतं. म्हणजे हे 2 वेगवेगळ्या राज्यातले इलेक्ट्रिशियन आहेत ज्यांची बोलायची पद्धत थोडी वेगळी आहे. काम एकच करतात, पण एकाला हॅलो म्हणावं लागेल तर दुसऱ्याला नमस्कार. बरोबर? अगदी अचूक पकडले. चला तर मग या दोन्ही इलेक्ट्रिशियनशी बोलून बघूया आणि त्यांच्या बोलण्यातला फरक अनुभवूया. चला, हे करून बघायला जावं. आपण आधी पॉवर शेल या भाषेत बोलूया. हे कसं ओळखायचं की आपण पॉवर शेलमध्ये आहोत? सोपा आहे. कमांड लाईनच्या सुरुवातीला निळ्या रंगात PS असं लिहिलेलं दिसेल.
याचा अर्थ आपण पॉवर शेल इलेक्ट्रिशियनशी बोलतोय. आता त्याला एक सोप्पा प्रश्न विचारूया. आजची तारीख आणि वेळ काय आहे? त्यासाठी आपल्याला एक कमांड टाईप करावी लागेल आणि ती आहे गेट डॅश. GET, एक छोटी आडवी रेष म्हणजे हायफन आणि DATE. हे टाईप करून एंटर दाबा. ओके, गेट डॅश टाईप केलं आणि एंटर. आणि हे बघा, स्क्रीनवर लगेच आजची तारीख आणि सेकंदापर्यंतची अचूक वेळ दिसली. वा, म्हणजे या पॉवर शेलला माझी भाषा समजली. याने आपलं काम केलं. हो, आता खरी गंमत बघूया. आपण इलेक्ट्रिशियन बदलू, म्हणजे आपण बॅशला बोलावूया. त्यासाठी त्याच कमांड लाईनवर फक्त बॅश असं टाईप करा आणि एंटर दाबा. ठीक आहे, मी बॅश टाईप केलं. अरे, आता कमांड लाईनच्या सुरुवातीचं PS गेलं आणि त्याऐवजी हिरव्या रंगात माझं युजर नेम दिसतंय. म्हणजे आपण दुसऱ्या भाषेत बॅश मोडमध्ये आलो आहोत. अगदी बरोबर. आता या नवीन इलेक्ट्रिशियनला म्हणजे बॅशला तोच प्रश्न विचारूया जो आपण पॉवर शेलला विचारला होता. परत गेट डॅश हीच कमांड टाईप करून बघा. ठीक आहे, परत गेट डेट टाईप केलं आणि एंटर. अरे देवा, हे काय झालं? इथे तर कमांड नॉट फाउंड असा संदेश आला. हे तर तुटलं. बघा, मी म्हणाले होते ना, हे काम अवघड आहे. याला माझी भाषाच कळत नाहीये. थांबा, काही तुटलेलं नाही. तुम्ही फक्त चुकीच्या इलेक्ट्रिशियनला चुकीच्या भाषेत सूचना दिली. हे तर असं झालं की तुम्ही मराठी माणसाला थेट फ्रेंचमध्ये विचारताय, केलर येतील. तो गोंधळूनच जाईल ना. बरोबर आहे. म्हणजे गेट डेट हा शब्द फक्त पॉवर शेलच्या डिक्शनरीमध्ये आहे. मग बॅशला तारीख कशी विचारायची? त्याची भाषा कोणती आहे? बॅश खूप सरळ आणि सोप्पा आहे. त्याला लांबलचक प्रश्न आवडत नाहीत. त्याला तारीख विचारायला फक्त डेट हा एकच शब्द पुरेसा आहे. DATE. आता डेट असं टाईप करून एंटर दाबा. वाह, आता बरोबर उत्तर मिळालं. तारीख, वेळ आणि टाइम झोन पण दाखवला. म्हणजे दोन्ही भाषा एकच काम करतात, पण त्यासाठी वापरले जाणारे शब्द म्हणजे कमांड्स पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत. हो, आणि हे एक महत्वाचं निरीक्षण आहे. प्रत्येक कमांड लाईनची स्वतःची व्याकरण पद्धती आणि शब्दसंग्रह असतो. आपण कोणाशी बोलतोय हे लक्षात घेऊन योग्य कमांड वापरावी लागते. थांबा, पण मग इथे एक मोठा प्रश्न येतो. हे तर खूप गोंधळात टाकणारं आहे. म्हणजे प्रत्येक वेळी मला लक्षात ठेवावं लागेल की मी पॉवर शेलमध्ये आहे की बॅशमध्ये. मी तर नक्कीच विसरणार आणि चुकीच्या कमांड्स वापरणार. यावर काही सोपं उपाय नाही का? हा खूप स्वाभाविक आणि महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर हो असे आहे. अझूरने या समस्येवर एक खूप चांगला उपाय काढला आहे. त्यांनी स्वतःची एक खास युनिव्हर्सल भाषा तयार केली आहे, जी पॉवर शेल आणि बॅश या दोन्ही इलेक्ट्रिशियनला व्यवस्थित समजते. अरे वाह, म्हणजे एक अशी कॉमन भाषा जी दोन्हीकडे चालते. कोणती आहे ही भाषा? या भाषेतील जवळजवळ सगळ्या कमांड्स AZ या 2 जादुई अक्षरांनी सुरू होतात. AZ. तुम्ही AZ ने सुरू होणारी कोणतीही कमांड दिली तर ती पॉवर शेलला पण कळते आणि बॅशला पण. ती दोन्ही भाषामध्ये अगदी सारखीच चालते. हे तर अविश्वसनीय आले. म्हणजे मला भाषा बदलायची चिंताच करायची गरज नाही. चला, हे लगेच तपासून बघूया. आपण सध्या बॅश मोडमध्ये आहोत. इथे आपण एक AZ कमांड वापरून बघूया का? नक्कीच. आपण ॲश्योरला विचारूया की आपण कमांड लाईन इंटरफेस म्हणजे CLIचा कोणता व्हर्जन वापरत आहोत. त्यासाठी कमांड आहे AZ व्हर्जन. हे टाईप करून एंटर दाबा. ओके, AZ व्हर्जन. आणि हो, याने मला जेसन फॉर्मॅटमध्ये बरीच माहिती दिली, ज्यात Azure CLIचा व्हर्जन नंबर स्पष्ट दिसतोय. म्हणजे ही कमांड बॅशमध्ये यशस्वी झाली. आता पॉवर शेलमध्ये परत जाऊन तपासूया. पॉवर शेलमध्ये परत जाण्यासाठी फक्त PWSH असं टाईप करा. तुम्ही परत PS मोडमध्ये आला आहात. आता इथे परत तीच कमांड चालवा, AZ व्हर्जन. आणि इथेही चालली. अगदी तसंच उत्तर मिळालं. म्हणजे AZ हा शब्द खरंच दोन्हीकडेच चालतो. ही AZ कमांड्सची कल्पना खरंच खूप चांगली आहे. अगदी. हे असं आहे की तुम्ही एका आंतरराष्ट्रीय हॉटेलमध्ये गेला आहात. तिथले काही कर्मचारी फक्त फ्रेंच बोलतात, काही फक्त जापनीज. पण जर तुम्ही मोठ्याने मॅनेजर अशी हाक मारली तर दोन्ही भाषा बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांना कळतं की कोणाला तरी मदत हवी आहे. ॲज कमांड्स म्हणजे त्या मॅनेजरला मारलेल्या हाकेसारखं आहे, जी सगळ्यांना समजते. हे उदाहरण एकदम चपखल आहे. म्हणजे Azureची खरी शक्ती वापरायची असेल तर ॲजने सुरू होणाऱ्या कमांड शिकणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, ॲज कमांड्स दोन्ही भाषांमध्ये चालतात, हे तर खूपच छान आहे. पण तरीही या कमांड्सची यादी खूप मोठी असणार. ॲज नंतर काय लिहायचं हे लक्षात ठेवणं, स्पेलिंग बरोबर लिहिणं,
हे सगळं माझ्यासारख्या नवीन व्यक्तीसाठी थोडं अवघडच आहे. काही चुकलं तर? माझ्यासाठी काहीतरी चीट शीट किंवा हेल्पर मोड आहे का? नक्कीच आहे. अझ्युरने याचाही विचार केला आहे. या सोप्या मार्गाला म्हणतात अझ्युर CLI इंटरॅक्टिव्ह मोड. हा मोड म्हणजे तुमच्यासाठी एक वैयक्तिक मदतनीस आहे, जो तुम्हाला कमांड शोधायला आणि बरोबर टाईप करायला मदत करतो. जणू काही तुम्ही सायकल शिकताना लावलेली ट्रेनिंग व्हील्स. वा, पर्सनल असिस्टंट. हे तर हवंच होतं. मग याला चालू कसं करायचं? खूप सोपं आहे. तुम्हाला फक्त कमांड लाईनवर अझ्युर इंटरॅक्टिव्ह असं टाईप करायचं आहे. AZ स्पेस इंटरॅक्टिव्ह. हे टाईप करून एंटर दाबताच कमांड लाईनचा रंग आणि स्वरूप बदलेल आणि तुम्ही एका वेगळ्याच मदत करणाऱ्या जगात प्रवेश कराल. हा मोड नक्की करतो तरी काय? म्हणजे तो मदत कशी करतो? तो अनेक प्रकारे मदत करतो. पहिलं म्हणजे तुम्ही कमांड टाईप करायला सुरुवात करताच तो तुम्हाला पुढचे संभाव्य शब्द सुचवतो. याला ऑटो कम्प्लिशन म्हणतात. दुसरं, प्रत्येक कमांडचा अर्थ काय आहे, ती काय काम करते याचं छोटं वर्णनही तो खाली दाखवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो त्या कमांडची उदाहरणं सुद्धा देतो. म्हणजे मला काहीच पाठ करायची गरज नाही. चला करून बघूया. मी वर असं टाईप करते. अरे वा, त्याने लगेच वर्षन हा पूर्ण शब्द सुचवला. आणि खाली लिहिले आहे शो द व्हर्जन्स ऑफ एझ्युर CLI मॉड्यूल्स. आता मी फक्त टॅब दाबून तो शब्द पूर्ण करू शकते. हे तर अविश्वसनीय आहे. आणि अजून एक फायदा आहे. या मोडमध्ये आल्यावर तुम्हाला प्रत्येक कमांडच्या आधी AZ असं टाईप करायची गरज नसते. कारण हा मोड खास Azureसाठीच बनवला आहे. त्यामुळे तुम्ही आधी जी AZ व्हर्जन कमांड चालवली होती, ती इथे फक्त वर्षन असं टाईप करूनही चालते. खरंच? मी फक्त वर्षन टाईप करते आणि एंटर. हो, तसाच रिझल्ट आला. काय कमाल आहे. हा तर खरंच आपला पर्सनल असिस्टंट आहे, जो आपलं बोट धरून कमांड्स शिकवतोय. नवीन शिकणाऱ्यांसाठी यापेक्षा चांगलं काही असूच शकत नाही. बरोबर. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी. ही शक्ती जपून वापरावी लागते. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. सुरुवातीला एकदा मी महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत असताना घाईघाईत चुकीची Azure कमांड वापरून एक अख्खी टेस्ट वेबसाईट डिलीट केली होती. त्यावेळी माझी खूप पंचायत झाली होती. कदाचित त्यावेळी इंटरॅक्टिव्ह मोड वापरला असता तर त्याने मला योग्य कमांड सुचवून वाचवलं असतं. म्हणजे हा मदतनीस चुका टाळायला पण मदत करतो. ठीक आहे, आता या मोडमधून बाहेर कसं पडायचं? त्यासाठी फक्त एक्झिट ही कमांड टाईप करायची आणि एंटर दाबायचं. तुम्ही परत नॉर्मल क्लाउड शेलमध्ये याल. तर आज आपण Azureशी संवाद साधण्याचा एक मोठा आणि रंजक प्रवास केला. आपण सुरुवात केली Azure पोर्टलपासून, जे एखाद्या रेस्टॉरंटच्या सोप्या मेनू कार्डसारखं आहे. तिथून आपण क्लाउड शेलच्या जादूच्या दरवाजात प्रवेश केला. तिथे आपल्याला पॉवरशेल आणि बॅश हे दोन वेगवेगळे इलेक्ट्रिशियन भेटले, ज्यांच्या भाषा वेगवेगळ्या होत्या. आपण पाहिलं की एकाच कामासाठी गेट डेट आणि डेट यांसारख्या वेगवेगळ्या कमांड्स कशा लागतात. मग आपल्याला Azure हा युनिव्हर्सल मॅनेजर सापडला, ज्याच्या कमांड्स दोन्ही भाषांना समजतात. आणि शेवटी जे या जगात अगदी नवीन आहेत, त्यांच्यासाठी आपण इंटरॅक्टिव्ह मोड नावाचा एक पर्सनल असिस्टंट पण शोधून काढला, जो सायकलच्या ट्रेनिंग व्हीलसारखं आपलं बोट धरून कमांड शिकवतो. अगदी. आज आपण हे शिकलो की पोर्टल विरुद्ध कमांड लाईन अशी ही लढाई नाहीये. दोन्ही साधनं महत्वाची आहेत. कोणतं साधन कधी वापरायचं हे महत्वाचं आहे. नवीन गोष्टी शोधण्यासाठी, पाहण्यासाठी पोर्टल उत्तम आहे, पण तीच गोष्ट वारंवार आणि मोठ्या प्रमाणात करण्यासाठी कमांड लाईनला पर्याय नाही. खरं सांगायचं तर आज आपण फक्त Azureशी हॅलो कसं म्हणायचं किंवा वेळ काय झाली हे कसं विचारायचं हे शिकलो. पण विचार करा, ह्याच छोट्या कमांड्स वापरून किती मोठमोठ्या गोष्टी करता येतात. स्वतःची वेबसाईट तयार करण्यापासून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे मॉडेल तयार करण्यापर्यंत सगळी शक्ती या कमांड्समध्ये दडलेली आहे. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार. आज आपण Azureशी संवाद साधायला शिकलो, पण ह्या संवादाचा वापर करून आपण कोणती नवीन गोष्ट तयार करू शकतो किंवा कोणती मोठी समस्या सोडवू शकतो? फक्त तारीख विचारण्यापलीकडे जाऊन या शक्तिशाली साधनाचा वापर करून आपण काय निर्माण करू इच्छिता याचा विचार नक्की करा.